तपोवनात पर्यावरण प्रेमींनी केलेला मोठा दावा अखेर खरा निघालाय। काही खासगी लोकांनी प्रदर्शन सेंटरसाठी इच्छा व्यक्त केली होती। भाडेतत्वावर जमिनीसाठी टेंडरपर्यंतची प्रक्रियाही सुरू झाली होती। मात्र त्यावरून वाद उद्भवल्यानंतर आपल्याला त्या टेंडरबद्दल माहिती नाही, मात्र ते रद्द करू असं मंत्री गिरीश महाजन म्हणतात। पाहूयात एक रिपोर्ट। ऐतिहासिक तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात नाशिककरांची वज्रमूठ आता घट्ट होऊ लागली आहे। सामान्य लोक, विविध विचारांच्या संघटना, राजकीय पक्षांसह अनेकांनी तपोवन बचावासाठी पुढाकार घेतलाय। विविध शहरातून लोक नाशिकच्या तपोवनात येऊन वृक्षतोडी विरोधात सरकारचा निषेध करतात। एक हिंदू म्हणून माझी ही धारणा आहे की प्रभू श्रीरामाच्या विरोधामध्ये रावण नाही जाऊ शकत। देवेंद्र भाऊ अजून फक्त देवेंद्र भाऊच आहे, ठीक आहे। रावणाच्या पुढे ते पण नाही आहे। श्रीरामाचे भक्त ते पण आहेत। कशाला करते, कशाला पाप लावून घ्यायचं? आपण जे करतोय उलट त्यांच्या संरक्षणासाठी करतोय असं म्हणून चला, कारण त्याच्यात तो माणूस बर्बाद होऊन जाईल। रामाशी खेळणं सोपं नाही, खेटायचं नाही रामाशी। तपोवनात सध्या सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत जणू जत्राच भरतीये। योगासनं, पथनाट्यांसह झाडं वाचवण्यासाठी विविध कार्यक्रम तपोवनात होत आहेत। बिझनेस अजेंडा आहे गव्हर्नमेंटचा। हे जे काही मोठे मोठे बिझनेस टायकून्स आहेत त्यांचे तर मुलं स्वित्झर्लंड, अमेरिका, इकडे तिकडे बाहेर देशात जाणार आहे आणि ते स्वतः एसीच्या गाड्यांमध्ये, घरामध्ये एसी लावून बसणार आहेत। पण आपल्यासारख्या सामान्य जनतेचे इथं हाल होणार आहेत। तर इतके वर्ष जर कुंभमेळा हा व्यवस्थित भरत होता आणि आत्ताच या तपोवनातील झाडे इथे तपश्चर्या करू शकता, जिथे तुम्ही राहू शकता, त्यालाच तपोवन म्हणतात आणि तुम्ही त्या तपोवनातील झाडांवरच तुम्ही घाव घालताय, हे चुकीचं आहे। त्यांना जे तपश्चर्या करायची आहे, त्यांना जे म्हणजे इथे जागा लागते ती वनाची गरज आहे। त्यांना एसी रूम नाही लागत आहे, ना हॉटेल्स लागत आहे। मग तुम्ही इथे निसर्गावरच का बरं? तपोवनातलं एकही झाड तुटलं गेलं नाही पाहिजे। एक मोठमोठे प्रोजेक्ट उभं करणं, काँक्रीटचे जंगल उभं करणं, याला आमचा नाशिककरांचा विरोध आहे। आम्ही इतके दिवस सहन केलं, आम्ही आता सहन करणार नाही। की नाशिककरांना कुंभमेळा हवा आहे आणि जो हरित कुंभमेळाची तुमची टॅगलाईन आहे ते आम्ही सर्व नाशिककर सार्थकी आणतोय। झाडं तोडू नये, झाडं लावण्यासाठी आम्ही नाशिककरांनी भरपूर कष्ट घेतलेली आहेत। मिळणारा ऑक्सिजन, मी डॉक्टर या नात्याने सांगू शकतो की मिळणारा ऑक्सिजनसाठी, पेशंटसाठी आम्हाला किती त्रास होतो। आम्ही मॉर्निंग वॉक करायला ज्यावेळी पेशंटला सांगतो त्यावेळी ह्याच वातावरणाचा त्यांना जास्तीत जास्त उपयोग होतो। दरम्यान पर्यावरणवाद्यांच्या रेट्यानंतर आता तपोवनात प्रदर्शन सेंटर उभारण्याची चर्चाही मागे पडली आहे। गिरीश महाजनांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे। मात्र ऐतिहासिक जागांवर झाडांच्या आडून बांधकामांचं नियोजन कोण करत होतं असे सवाल नाशिककर विचारू लागलेत। पण मलाही तुम्ही सांगितलं त्याविषयी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं। पण असे कुठेही झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं। तुम्हाला इथली इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल। नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल। पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही। 2026ला नाशिकात कुंभमेळा होणार आहे। त्यासाठी येणाऱ्या साधूंच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तपोवनातल्या शेकडो झाडांवर संकट कोसळलंय। हिंदू धर्मात वनातच तपश्चर्येला महत्त्व आहे। याच भूमीत रामसीतेसह अनेक ऋषींनी तप केलंय। त्यामुळे त्याच धर्मकार्यासाठी झाडांची कत्तल करण्याचं कारण काय, असा प्रश्न विचारला जातोय। तपोवन हे एक श्वास आहे, हृदय आहे आणि ते आपलं हृदय आपल्याला वाचवणं अतिशय गरजेचं आहे। जेव्हा गव्हर्नमेंट असा निर्णय घेत आणि झाडं तोडण्याचा, तेव्हा ही मंडळी गोळा झाली आहेत, याचा मला मनापासून आनंद होतो आहे। मी तर वाईहून आलो आहे, ज्याला आपण सध्या शासन म्हणतो, ते टोळ्यांचं राज्य झालेलं आहे वेगवेगळ्या। हे जमिनीचं आणि शुद्ध चोरीचं प्रकरण आहे, म्हणून आमचा विरोध आहे। काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांजा पितात, कशासाठी पितात, त्याचा गांजा बंद करा। मला वाटतं असे धार्मिक भावना कोणी भडकू नये। म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही, इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत। तुम्ही सांगितलं आमचे 400 झाडं 500 झाडं खराब होतील, आम्ही 15,000 झाडं लावतो आहे। 15,000 त्या झाडं दुसरं लावत नाही, आम्ही त्यांना ड्रीप करणार आहोत, त्यांना सगळ्या 24 तास पाण्याची व्यवस्था करण्यात लागेल तेवढ्या पाण्याची व्यवस्था करणार आहोत, मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत, त्यांना खत देणार आहोत आणि बघा तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ तयार होईल। माझ्याकडून जेवढं सपोर्ट होईल तेवढं मी करतेच आहे, बाकी माझे हस्बंड तर करतातच आहे सपोर्ट। आज हे लहान मुलांना जर भविष्यात वृक्ष दाखवायचे, त्यांना शुद्ध श्वास द्यायचं, तर हे वृक्ष आपल्याला खूप गरजेचं आहे। 12 तासाचा प्रवास करून लोक नाशिकला येतात, वेगवेगळ्या राज्यातून नाशिकला येतात, तर खास पंचवटी आणि तपोवन बघण्यासाठी।
का तर ही रामाची भूमी आहे, हे तोडणं खरंच खूप चुकीचं आहे, कारण हा आपला श्वास आहे. पवन येवले, TV9 मराठी, तपोवन, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.